नमस्कार, मैं हूं संजय मेरे एचएन न्यूज़ के स्पेशल स्टोरी में आप सभी का स्वागत है। दर्शकों, हम आपको बता दें कि मोक्ष के विधाता परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी महाराज इनका 804वां अवतरण दिन पूरे भारतवर्ष में मनाया गया। इसी क्रम में नागपुर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज जी का 804वां अवतरण दिन मनाया गया। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित भिक्षुक, वास्तविक और महंत बड़ी संख्या में मौजूद थे। इस मौके पर दंडवत प्रणाम और भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज जी की जय हो के जयकारों से पूरा परिसर गूंज उठा था। दर्शकों, आइए हम आपको सीधा लेके चलते हैं नागपुर के भट्ट सभागृह में, जहां पे ये शानदार कार्यक्रम शुरू है। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी की जन्मभूमि गुजरात और कार्यभूमि महाराष्ट्र रही। यहीं से उन्होंने पूरे भारत समेत अफगानिस्तान में अपने महानुभाव पंथ धर्म का प्रचार और प्रसार किया। उन्होंने मराठी पर जोर दिया ताकि धर्म की चर्चा आम लोगों तक पहुंचे और वे धर्म को समझे। सच्चे अर्थों में मराठी की सेवा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी ने की है। मोक्ष के विधाता परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी जी का 804वां अवतरण दिवस नागपुर, विदर्भ, महाराष्ट्र के साथ साथ समूचे भारतवर्ष में मनाया गया। नागपुर जिले के अधिकतम स्कूलों में भगवान श्री चक्रधर स्वामी जी के 804वां अवतरण दिवस स्कूली विद्यार्थी, अध्यापकगण और अभिभावकों ने मनाया। इसी क्रम में नागपुर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपुर जिला एवं जिले के सभी महानुभाव संगठनों और मंडलों के सहयोग से आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी के 804वें अवतरण दिवस समारोह में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधायक कृपाल तुमाने, विधायक श्री सनप के साथ साथ मंच पर भगवान के दर्जनों राजहंस उपस्थित थे। स्वातंत्र्य, समता, सहिष्णुता और विश्व बंधु का सर्वप्रथम उद्घोष करके धर्म ज्ञान का और मोक्ष प्राप्ति का, महिला एवं शूद्रों को अधिकार देने का काम भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी ने किया है। महाराष्ट्र से लेकर जम्मू कश्मीर, अफगानिस्तान आदि में भगवान श्री चक्रधर स्वामी जी के 1650 स्थान है, जहां पर प्रतिदिन लोग पूजा अर्चना करके उन्हें दंडवत प्रणाम करते हैं। नागपुर के कविवर्य भट्ट सभागृह में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनका आयोजकों ने स्वागत किया, तो वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों अच्छा काम करने वाले महानुभाव का सम्मान भी किया गया। भट्ट सभागृह परिसर में आकर्षक रंगोली सबका ध्यान अपनी ओर खींच रही थी, तो वहीं विशेष की पूजा अर्चना करते हुए श्रद्धालु देखे गए। इस मौके पर नितिन गडकरी इन्होंने उपस्थित महानुभावों को समक्ष अपने विचार व्यक्त किए। अच्छा, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवीश्वर कुळाचार्य, आचार्य प्रवर माननीय श्री विद्वांस बाबा, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद फलटण, मंचावर उपस्थित माझे सहकारी आदरणीय मोहन मते, बाळासाहेब सानप, त्याचप्रमाणे अविनाश ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय संत मंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आज अतिशय आपल्या सगळ्यांकरता एक विशेष रूपाने पवित्र दिवस आहे। आजचा दिवस जो आहे तो विशेष रूपाने भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा जो अवतरण दिन आहे त्याचा महोत्सव आणि त्या निमित्ताने भव्य महानुभाव पंथीय संमेलन व त्याचबरोबर पंचावतार उपहार सोहळा असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। मी सर्वप्रथम आजच्या या पवित्र दिवशी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी वंदन करतो
आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना माझ्यासहित उत्तम आणि चांगलं कार्य करण्याकरता आशीर्वाद द्यावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में बड़ी संख्या में दूर दराज से महानुभावीय लोग आए थे। आयोजन समिति के अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपुर जिला के अध्यक्ष पुरुषोत्तमराव ठाकरे इन्होंने मंच से अपने विचार व्यक्त किए। इस बीच मंच से भगवान के राजहंस महंतों ने अपने विचार भी व्यक्त किए। रिद्धपुर में मराठी भाषा विद्यापीठ की स्थापना एवं इसकी नींव रखने वाले और सरकार से बड़ी संख्या में निधि उपलब्ध करवा के देने वाले राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका मंच पर आते ही जोरदार स्वागत किया गया। जैसे ही देवेंद्र फडणवीस इनका मंच पर आगमन हुआ तो वहीं जोरदार तालियों से उनका स्वागत किया गया। देवेंद्र फडणवीस के हाथों महानुभाव रत्नों का शॉल, श्रीफल एवं स्मृति चिन्ह देकर उन्हें सम्मानित भी किया गया। इस मौके पर देवेंद्र फडणवीस इन्होंने सभागृह में उपस्थित महानुभावों को संबोधित किया। विचाराने हा मंच तयार झाला आणि म्हणूनच आपल्याला आज कुठलाही भेदभाव हा पंथामध्ये पाहायला दिसून येत नाही। खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, आपल्या देशाची अधोगती जर झाली असेल आणि आपण गुलामीत गेलो असू तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपण विषमता तयार केली, जेव्हा जेव्हा आपण भेदभाव उभा केला, जेव्हा जेव्हा आपण मानवामध्ये भेद केला, त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारच्या विषमतेमध्ये जावं लागलं, गुलामीमध्ये जावं लागलं। इस मौके पर महंत सिंगराज बाबा शास्त्री मकरधोकड़ा, भारतीय जनता पार्टी के नेता अविनाश ठाकरे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे AHN न्यूज़ के संवाददाता संजय मिरे इन्होंने बातचीत की है। आइए देखते हैं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे त्यांना विचारा सर, अवतरण दिनाबद्दल काय सांगाल सर? देवेंद्रजी, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाच्या माध्यमातून एक असा समाज निर्माण केला ज्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन एक आध्यात्मिक बैठकीनं पुढे चालतो आणि म्हणून त्यांच्या अवतरण दिनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो याचा मला आनंद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, काय म्हणाले? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या जयंती महोत्सवात अवतरण दिन महोत्सवामध्ये येऊन त्यांनी स्वतः फार आनंद व्यक्त केला। या संबंधामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी जाहीर केल्या की पंथाला आम्ही सर्वच काही प्रकारे सहाय्य करू। यावेळेला दस्तूरखुद्द महंत कारंजेकर बाबा सुद्धा जे सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, बाबा मला सर्वप्रथम हे सांगा की 804वा हा जो अवतरण दिन आहे किती महत्त्वपूर्ण आहे? मी कवीश्वर कुळाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा हा 804वा अवतरण दिन खऱ्या अर्थानं आम्ही मानतो, पण या 804 या अवतरण दिनाच्या औचित्य एक इतकं मोठं झालं आहे की महाराष्ट्र शासनाने या अवतार दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा विद्यापीठ ज्या ठिकाणी मराठीचा आद्यग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणी रिद्धपूरला ते स्थापन झालं आणि त्या ठिकाणी त्या अवतरण दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त केलेलं आहे। त्या माध्यमातून साहित्य असेल, त्याचप्रमाणे शालेय शिक्षणामध्ये जे विद्यार्थी PhD करतात, अनेक महानुभावांचे विषय घेऊन खऱ्या अर्थाने PhD केल्या जाते। त्या मराठी भाषा विद्यापीठातून तर होणारच आहे, पर उद्या वैद्यकीय शिक्षण जे आहे ते मराठीतून होईल। सध्याला महानुभाव पंथांसमोर यक्ष प्रश्न कोणते आहेत? महानुभाव संप्रदायाजवळ म्हणजे महानुभाव संप्रदायाला कुठला यक्ष प्रश्न शिल्लक राहिलेला नाही आणि नाही, कारण सगळे बिचारे जे आहेत ते सर्व संघाचा परित्याग करून जगणारी माणसं या संप्रदायात आहेत। यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे की आता समाज हा ज्यावेळेस व्यसनाधीन होत चाललेला आहे त्या समाजाला त्या विळख्यातून बाहेर काढून एक चांगला व्यक्ती त्याला बनविण्याचं काम खऱ्या अर्थानं महानुभाव जोमानी करत आहेत
आणि हाच प्रश्न खऱ्या अर्थानं महानुभाव संप्रदायासमोर आहे. हो, अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी महंत कारंजकर बाबा यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितले की नशेच्या विळख्यामध्ये ज्या पद्धतीनं आज देशातील जे युवक आहेत त्या विळख्यात सापडलेले आहेत, त्या विळख्यातून त्यांची मुक्तता करणं हे सर्वात मोठं कार्य असणार आहे असं कारंजकर बाबा बोलले आहेत. यावेळेला दस्तूरखुद्द अविनाशजी ठाकरे सर आहेत, ज्यांनी अतिशय महानुभाव पंथासाठी खारीचा वाटा, मुंगीचा वाटा, सिंहाचा वाटा असे कितीतरी वाटे म्हटले तरी हरकत नाही, ज्यांनी खरोखर अधिक परिश्रम घेतलेले आणि शासनाचा सातत्याने ज्यांनी पाठपुरावा केला. अविनाश ठाकरे आपल्यासोबत आहे. अविनाश, काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीचा अवतरण दिन 804वा जो आयोजित करण्यात आलेला आहे, किती काय म्हणाल? कुठलाही धर्म टिकायचा असेल तर त्या धर्माची संस्कृती, त्या धर्माचे स्मारकं, त्या धर्माचे संस्कार हे टिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याकरता सध्याची जी प्रचलित लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये तुम्हाला सरकारची मदत सातत्याने घ्यावी लागते. ही महानुभाव पंथासाठी आनंदाची गोष्ट आहे की 2014पासून ज्यावेळेसपासून आमचं सरकार आलेलं आहे, तर त्या सरकारकडनं या पंथाच्या प्रत्येक मागणीची दखल घेतल्या जाते. त्याचबरोबर या पंथाचा प्रचार आणि प्रसार किती वेगाने होऊ शकेल याकरता सातत्याने सरकार आमच्या पाठीशी उभं राहतं. आणि 804व्या अवतरण दिनाच्या निमित्ताने आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आज 1 ते 1.5 करोड अनुयायी हे महाराष्ट्रात आहे. पूर्ण देशामध्ये 10 करोड आहे अनुयायी या पंथाचे आहे. आणि त्या पंथाच्या अनुयायांच्या मागे सरकार पाठीशी उभं आहे. त्यांच्या स्मारकाचं जतन होतं आहे, मंदिराचं जतन होतं आहे, स्थानाचं जतन होतं आहे. त्याचबरोबर जी आद्य भाषा मराठी, जी महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्री असावे हे पहिल्यांदा म्हटलं. म्हणजे महाराष्ट्र हे नाव त्यांनी पहिल्यांदा या प्रांताला दिलं. आणि ती मराठी भाषा अभिजात मराठी भाषेचं विश्वविद्यालय जे आहे हे रिद्धपूरला होतं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे आणि ही आमच्या सर्वांकरता अभिमानाची गोष्ट आहे. या माध्यमातून मानवजातीच्या कल्याणाकरता जो प्रचार आणि प्रसार व्हायचा तो निश्चितपणे होणार आहे. कसं सर्वज्ञांना नमन करावं, 5 तारीख त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आणि त्या दिवशी आदरणीय साहेबांनी नमन करत असताना, सर्वज्ञांना आठवण करत असताना, सर्वज्ञांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या 5 तीर्थक्षेत्रांना भरभरून निधी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दिला. साहेब, या ठिकाणी तुमचा सत्कार नाही तर कृतज्ञता खऱ्या अर्थानं आम्ही महानुभाव व्यक्त करतो आहोत. आता आम्ही मागे फिरून पाहणार नाही, तुमच्या पाठीशी सातत्यानं आम्ही उभे आहोत याची ग्वाही खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी देणार आहे की नाही. कोण आपल्यासाठी झपतं हे आपण ओळखलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितले की भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांचा 804वा अवतरण दिन हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे, विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो आहे. आणि महानुभाव पंथीयांच्या आज जे काही प्रश्न जे प्रलंबित होते त्याला वाचा फोडण्याचं मुख्य काम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी या पंथाला मदतसुद्धा केली आणि रिद्धपूरला मराठीचं विद्यापीठसुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे. आणि अशा प्रकारे नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी समस्त महानुभाव पंथीयांचा या ठिकाणी आदर व्यक्त केलेला आहे. आणि महानुभाव पंथीयांनी सुद्धा त्यांना एक कृतज्ञता व्यक्त केली. आपण थोडं पॅन करून थोडं बघा की या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी महानुभाव पंथीय लोक मोठ्या संख्येनं आलेले आहेत. सकाळपासूनच हे लोक होते आणि 804वा अवतरण दिन हा चक्रधर स्वामी महाराज जो साजरा केला जात आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे आणि याचा आनंद सर्वत्र व्यक्त केला जातो आहे. नागपूरच्या सुरेश भट सभागृहातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज नागपूर.